सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. मोठ्या धूमधडाक्यात लग्न साजरे होतात. काही लग्न सहजासहजी जुळतात, तर काही लग्न जुळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. लग्नामध्ये फक्त वधूवरच नाही तर दोन कुटुंब एकत्र येतात. पती पत्नीप्रमाणे दोन कुटुंबांचंही मनोमिलन असतं. काही वेळेला मानपानावरून छोटे मोठे खटके उडतात. भारतात वर पक्षाला वधू पक्षाकडून मानपानाच्या बऱ्याच अपेक्षा असतात. काही रीतिरिवाजही तसे आहेत. लग्न मंडपात सुरू आहे तिथे वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी पाहुणे मंडळी जमलीत आणि अशा वेळी अचानक लग्न मोडलं तर काय? कल्पनाही करवत नाही, कारण जुळणारी दोन मनं दुभंगली जातात. नुकतंच तेलंगणामध्ये असंच एक लग्न मोडलं. याला कारण ठरलं मटणाची नळी. तुम्ही म्हणाल लग्न मोडण्यासाठी हे काय कारण आहे? पण असं घडलंय. वधू पक्षाने नॉनव्हेज जेवणात मटणाची नळी ठेवली नाही म्हणून वर पक्ष नाराज झाला. त्यांनी थेट लग्न मोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. नोव्हेंबर महिन्यात वधूच्या निवासस्थानी या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी वरपक्षाने जेवणात मटणाची नळी नाही म्हणून लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर लग्नात वधू पक्षाने दोन्ही बाजूंच्या सर्व पाहुण्यांसाठी नॉनव्हेज मेन्यू ठेवला होता, पण जेवणात मटणाची नळी नाहीये हे पाहुणे मंडळींच्या लक्षात आल्यानंतर सगळ्या वादाला सुरुवात झाली. नवरी मुलीच्या कुटुंबियांनी जेव्हा सांगितलं मटणाची नळी मेन्यूमध्ये नाही, त्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये वाद वाढत गेला. भांडण इतकं वाढलं की पोलिसात हे प्रकरण गेलं. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. वरपक्षाने हा आपला अपमान आहे असं म्हणत लग्नच मोडलं. सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.